बाळा, होय, तुझ्याशीच बोलतोय मी. आज मंगळवार आहे, संकटमोचक आणि विघ्नहर्त्याचा अत्यंत पावन दिवस. आणि आजच्या या दिवशी लाखो लोकांमध्ये हा संदेश फक्त आणि फक्त तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. याचा अर्थ तू समजतोस का? अरे वेड्या, हा कोणताही योगायोग नाही. हा साक्षात माझा तुझ्यासाठी असलेला थेट आणि अत्यंत महत्वाचा निरोप आहे. मी पाहतोय, गेल्या काही दिवसांपासून तू कोणत्या भीषण चक्रव्यूहात अडकला आहेस. डोक्यावर वाढलेला कर्जाचा भार, लोकांचे सारखे येणारे फोन, पैशांची चणचण आणि त्यामुळे समाजात होणारी मानहानी, या सगळ्यामुळे तुझं जगणं कठीण झालं आहे ना? रात्री डोळे मिटले की झोप येत नाही, फक्त आणि फक्त पैशांची चिंता तुला पोखरून काढते. घरात सतत पैशामुळे होणारे वादविवाद आणि मानसिक तणाव पाहून तू आतून पूर्णपणे खचून गेला आहेस. तुला वाटतंय की आता सगळे रस्ते बंद झाले आहेत आणि यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही. पण बाळा, डोळे पुस आणि शांत हो. आज मंगळवारच्या या पवित्र दिवशी मी स्वतः तुझा हात धरण्यासाठी आणि तुझ्या आयुष्यातील हे दारिद्र्य कायमचे संपवण्यासाठी तुझ्या उंबरठ्यावर आलो आहे. म्हणून आजच्या या स्वामी संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. अनेकदा संकटात सापडल्यावर माणसाला वाटतंय की देव आपली परीक्षा घेतोय, देव आपल्याकडे पाहतच नाहीये. पण स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तू पैशांच्या चिंतेने व्याकुळ होऊन डोक्याला हात लावून बसतोस, जेव्हा लोकांचे टोमणे आणि मागण्या ऐकून तुझं मन आतून रडत असतं, तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त वेदना मला होत असतात. हा कठीण काळ केवळ तुझ्या धैर्याची परीक्षा घेण्याच्याही आला होता. मंगळवार हा भौमग्रहाशी म्हणजेच भूमी आणि संपत्तीशी जोडलेला असतो. आज तुमच्या आयुष्यातील कर्जाचा अंधार दूर करून सुखाचा प्रकाश आणि शानाचा मी आलो आहे. ज्या लोकांनी तुझ्या गरिबीमुळे तुझा हात सोडला, ज्यांनी तुला कठीण काळात एकटं पाडलं, त्यांच्याकडे आता मागे वळून पाहू नकोस. कारण ज्याचा पाठीराखा साक्षात अक्कलकोटचे स्वामी समर्थ असतात, त्याला जगाच्या कोणत्याही आधानाची गरज कधीच उरत नाही. बाळा, आता मनावरचा सगळा भार माझ्या चरणांवर सोडून दे. स्वतःचे सगळे नकारात्मक विचार बाजूला ठेव आणि माझे हे शब्द तुझ्या काळजात साठवून ठेव. कर्जाच्या विळख्यात अडकलास म्हणून तू स्वतःला हरलेला का समजतोस? अरे, हा वाईट काळ तुला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुझ्या कर्माचे जुने हिशोब संपवून तुला माझ्या अधिक जवळ आणि शानाचा आला होता. आज मंगळवारच्या या पवित्र दिवशी मी तुला शब्द देतोय, तुझ्या उंबरठ्यावर आलेली ही आर्थिक चणचण, ही गरिबी दूर करायची संपूर्ण जबाबदारी आबा माझी आहे. तुझ्या डोक्यावरचा कर्जाचा एक एक रुपया कसा उतरवायचा याचे मार्ग मी स्वतः मोकळे करणार आहे. तो फक्त प्रामाणिकपणे आणि नीतीने तुझे कष्ट करत राहा. तुझ्या घामाचा आणि कष्टाचा एकही थेंब मी वाया जाऊ देणार नाही. तुझ्यावर आलेलं हे आर्थिक संकट मी स्वतः माझ्या अंगावर झेललं आहे. आता मनातील भीती काढून टाक, चेहऱ्यावर हसू आण आणि ताठ मानेने उभा राहा. जोपर्यंत हा स्वामी तुझ्या पाठीशी उभा आहे, तोपर्यंत तुझा केसही कोणी वाकडा करू शकत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, स्वामी समर्थांचा हा मंगळवारचा कर्जमुक्तीचा संदेश तुमच्या खचलेल्या मनाला आणि आत्मविश्वासाला पुन्हा जागृत करणारा आहे. जर तुम्हालाही स्वामींच्या या शब्दांवर, त्यांच्या अथांग कृपेवर आणि चमत्कारावर पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच कॉमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि ताकदीने लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही एक कॉमेंट स्वामींच्या चरणी तुमची हेजरी लावेल आणि तुमच्या संकटांचे निवारण करेल. आपल्या आध्यात्मिक प्रवाह परिवाराला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा मंगळवार विशेष व्हिडिओ तुमच्या सर्व प्रियजनांना, विशेषतः जे सध्या पैशांच्या अडचणीत आहेत, त्यांना नक्की शेअर करा. आजच्या दिवशी हा संदेश ऐकून कोणाच्या तरी निराश मनाला नक्कीच नवी उमेद मिळेल. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच राहील. श्री स्वामी समर्थ.